नितीनजी, या अशा वातावरणामध्ये आपली जबाबदारी तर आणखी, आणि आपण तर अधिकच निसरड्या वाट्यावर आहेत, कारण तुम्ही कल्पित आणि वास्तवाची सांगड घालून एक क्रिएटिव्हिटी समोर मांडायचा प्रयत्न करता. मग तो चित्रपट असेल किंवा मग ती कादंबरी असेल किंवा एखादं नाटकही असू शकतं. या अशा वातावरणामुळे आणि अशा टोकाच्या विधानामुळे, आणि आता उदयनराजेंची तर आणखी टोकाची भूमिका आहे, तुम्ही या वातावरणाकडे कसं बघता? काय करावं मग माणसाने इतिहासाच्या बाबतीत? नाही, मला असं वाटतं मुळात आहे ना, जबाबदारी खूपच वाढलेली आहे आता. कारण चित्रपट म्हणा, नाटक म्हणा, पुस्तक म्हणा, कादंबरी म्हणा, या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लिहिताना किंवा अगदी चित्रपट निर्माण करताना अशा हलक्याशा गोष्टी आपल्याला दिसू लागलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. म्हणजे अगदी चित्रपट जरी असेल तरी चित्रपटामध्ये सुद्धा आपण बरेचशा अशा हलक्याशा गोष्टी येत आहेत की ज्याच्यामध्ये महाराज बाजूला होऊन बाकीचे मावळे पुढे केले जातात. बरोबर. त्याशिवाय काही चित्रपटांमध्ये आपण अगदी पाहिलेलं आहे की दैवतीकरण केले जाते महाराजांचं, त्यांना पोट फाडल्यासारखं वगैरे अफजल खानाचं दाखवलं. चित्रपट आणि कथा कादंबरी जरी असतील तर याच्यामध्ये त्या लेखकाची, त्या दिग्दर्शकाची किंवा कुठल्याही कलाकाराची जबाबदारी खूप वाढलेली आहे की कल्पना आणि वास्तव याच्या खूप समतोल करत पुढे सरकावं लागणार आहे. अदरवाईज याच्यामध्ये अशा जे उठसूट येणारे अभिप्राय असतील किंवा प्रतिक्रिया असतील त्या येतच राहतील, तर त्याच्यावर आपल्याला कंट्रोल राहणार नाही अन्यथा.